ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय असतं? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बघी, पुण्यामध्ये कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन. सो आपला डोळा आपल्या मेंदूशी एका ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याच्या मागे एक नस आहे, ज्यानी तो ब्रेनशी कनेक्टेड असतो. आता जी दोन्ही डोळ्याच्या मागे एक एक ऑप्टिक नर्व आहे, ती एकदम डोळ्याच्या सेंटरला नसते, ती थोडी नेझल म्हणजे नाकाच्या बाजूला असते. आणि जिथे तुमची ऑप्टिक नर्व असते ना, तिथे काही रिसेप्टर्स नसतात. म्हणजे कोरस्पॉन्डिंग टू युअर ऑप्टिक नर्व तिथे एक ब्लाइंड स्पॉट असतो. म्हणजे सिन्स आपली ऑप्टिक नर्व थोडी नाकाच्या बाजूला आहे, ऑपोजिट दॅट जर आपण एक डोळा बंद केला, तुम्हाला एक जागा मिळेल, ही जागा आहे माझ्या डोळ्यामध्ये. जर मी सरळ बघते, मला हा स्पॉट दिसत नाही, ह्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. म्हणजे तो एक जागा आहे, प्रत्येक डोळ्यामध्ये एक स्पॉट आहे. माझ्या उजव्या डोळ्याचा स्पॉट हा आहे ब्लाइंड स्पॉट आणि डाव्या डोळ्याचा स्पॉट इथे. जेव्हा आपण पेरिमेट्रीची टेस्ट करतो तेव्हा कोरेस्पॉन्डिंग टू युअर ऑप्टिक नर्व तिथे एक ब्लाइंड स्पॉट पिकअप होतो. म्हणजे तिथे आपण कितीही लाईट दाखवला तर डोळा जेव्हा सरळ बघत असतो आपल्याला तिथे कुठलाच लाईट दिसत, त्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. पण जेव्हा दोन्ही डोळे उघडे असतात, बिकॉज आपले फील्ड्स व्हिज्युअल फील्ड म्हणजे आपल्याला एक एरिया जेवढी दिसते ते दोन्ही डोळ्याचे ओव्हरलॅप होतात. सो आपल्याला हे प्रॅक्टिकली दोन्ही डोळे उघडे असताना ब्लाइंड स्पॉट दिसत नाही. काही काही नसेचे आजार असतात, ज्याला ऑप्टिक न्यूरायटिस, नस सुजली, त्याच्यात काही आजार आला तर हा ब्लाइंड स्पॉट पेरिमेट्रीमध्ये एनलार्ज होतो. म्हणजे ब्लाइंड स्पॉट कोरेस्पॉन्ड्स टू युअर ऑप्टिक नर्व आणि हा नसेच्या आजारामध्ये मोठा होतो. तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. धन्यवाद.